पुण्याच्या अगदी जवळ एनए प्लॉट, शाहीद भाऊ काय भाव असणार आहे? अहो एनए प्लॉट असणार आहे, एकदम स्वस्तामध्ये भेटणार आहे. 7-12 खरेदी खत सर्व काही सेपरेट स्वतंत्र होणार आहे. फक्त 13.5 लाख. अहो त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली ऍग्रिकल्चर प्लॉट पाहिजे असेल तर किती भाव असणार आहे? 4 लाख असणार आहे, 5 लाख असणार आहे आणि 1 लाख रुपये सुद्धा असणार आहे. बिलकुल 1 लाख रुपये पण असणार आहे मंडळी. 17 लाख वाला पण आहे. आता स्टार्टिंगला तर आम्ही बोललो पुण्याच्या अगदी जवळ 13.5 लाखाला एनए प्लॉट बद्दल बोललो, हे बोललो ते बोललो, पण सविस्तर माहिती शाहीद भाऊ ऐकायला पाहिजे लोकांनी, बरोबर आहे का नाही? त्याशिवाय तुम्हाला कळणारच नाहीये की एनए प्लॉट किती रुपये स्क्वेअर फूटचा आहे आणि ऍग्रिकल्चर प्लॉट किती रुपये स्क्वेअर फूटचा आहे, खरेदी खर्च किती आहे, या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला सविस्तर घ्यावी लागणार आहे. व्हिडिओ बघायला लागणार आहे. व्हिडिओ सोडायचा नाही, इन्व्हेस्टमेंट करायचं आपल्याला आणि आपल्याला एकदमच पुण्याच्या अगदी जवळ पाहिजे तर व्हिडिओ सोडू नका. चला सुरुवात करू आपण आजच्या या प्रॉपर्टीची. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे. आज डायरेक्टली ऊन एवढं झालेले की बाहेर नको नको वाटतं शाहीद भाऊ, आणि शूटिंग पण होत नाही. काय व्हिडिओ बनवायचं आम्ही ट्राय केलं होतं बाहेर जाऊन व्हिडिओ बनवायचा, पण नीट व्हिडिओच येईना, एवढं ऊन झालेले मंडळी. सगळ्यांना असं वाटतं की आपला एखादा फार्म हाऊस व्हावं, बरोबर ना शाहीद भाऊ? त्या दिवशी अशा उन्हामध्ये पावसामध्ये आणि शाळेच्या सुट्ट्यामध्ये तरी आपल्याला 1-2-4 दिवस जाऊन राहण्यासारखा एकदम मोकळं वातावरण, निसर्गरम्य वातावरणात जर आपल्याकडे आपली स्वतःची जागा असेल 10 गुंठे 20 गुंठे, तर त्याच्यामध्ये आपण मस्त आंब्याची झाडं, डाळिंबाची झाडं, एक मस्त बाग करून एक स्वतःचा छोटासा फार्म हाऊस आपण आता पुण्याच्या जवळ बनवू शकतो. बिलकुल. आणि त्या दिवशी आम्ही गेलो होतो, त्या दिवसाचा व्हिडिओ पण टाकलं, लोकांनी खूप पसंती दाखवली. फार्म हाऊस नाही दाखवलं, जमीन दाखवली होती, प्लॉट दाखवलं होतं मंडळी. त्याच प्लॉट बद्दल इथं आम्ही चर्चा करणार आहे. आणि मी स्टार्टिंगला एनए प्लॉट पण बोललो, तर ते पण सांगतो मी तुम्हाला. आधी आपण एकदमच पुण्याच्या अगदी हद्दीमध्ये, म्हणजे पुण्याची एकदम बाजूला टोकला कवा पण तिकडे कॉर्पोरेशन येऊ शकते, तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. सणवाडीमध्ये एनए प्लॉट. बिलकुल बिलकुल शाहीद भाऊ, तो जो मार्ग आहे तर तिथं आता काय काय होऊ शकतो येणाऱ्या या वर्षामध्येच, काय काय काम चालू होऊ शकतो पब्लिकसाठी भविष्यामध्ये? आजचे गाव हे उद्याचे शहर झाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि त्या शहरामध्ये जर तुम्हाला भाड्याने राहायचं नसेल तर आजच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी करायची आहे? तुम्हाला बँकेचे लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला 100% एनए प्लॉटच खरेदी करावं लागेल, बरोबर. कारण की ऍग्रिकल्चर प्लॉटवर कुठलेही बँकेचं लोन होणार नाही होणार. तुम्हाला एनए प्लॉट खरेदी करायचा असेल तर आपल्याकडे आता पुण्याच्या एकदम जवळ म्हणजे सणसवाडी सारख्या MIDC सारख्या परिसरामध्ये तुमच्यासाठी PMRD सँक्शन कलेक्टर एनए प्लॉट फक्त 16,99,000 रुपये स्क्वेअर फूटच्या रेटनी तुम्हाला तो खरेदी करता येणार आहे. सेपरेट खरेदी खत होणार आहे, सेपरेट 7-12 होणार आहे आणि तुम्हाला जागेचा ताबा आणि सर्व काही डॉक्युमेंटेशन तुम्हाला कायदेशीररित्या पूर्ण करून भेटणार आहे. आणि पण त्यासाठी तुम्हाला तो रेट मोजावा लागणार आहे. बिलकुल 16,99,000 रुपये 1 गुंठा, बरोबर. आणि मंडळी, लोकांना असं वाटतं की कमी भावामध्ये घ्यायचं, तर तिकडे बघा एक निगेटिव्ह पॉइंट असतो. आता तो निगेटिव्ह पॉइंट हे आहे की ते साधारणपणे 7 किलोमीटर आतमध्ये असणार 4 लाख वाली जागा, बरोबर ना शाहीद भाऊ? 4 किलोमीटर 3 किलोमीटर 4 किलोमीटर अंतरावर हायवे पासून मेन नॅशनल हायवे आहे. तिथून तुम्हाला जेवढे तुम्ही आतमध्ये जाणार आहात तेवढे तुम्हाला स्वस्तचे प्लॉट भेटणार आहे. बिलकुल. जेवढे तुम्ही रोडच्या जवळ येणार आहेत तेवढे तुम्हाला ते महाग आणि कॅश मध्ये खरेदी करावी लागणार आहे, बरोबर. पण जर तुम्हाला फक्त 50,000 रुपये 1 लाख रुपये जर भरून तुम्हाला जागेचा हप्ता दर महिन्याला तुम्ही 5,000 10,000चा EMI जर भरू शकता, तर ही सगळ्यात जास्त फायद्याची इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी ठरणार आहे. कारण की एनए प्लॉटला एवढे पैसे आणि एवढे लोन करून एक सामान्य माणूस खरेदी करू शकत नाही. जागा खरेदी केल्यानंतर त्याच्यावर त्याला घर पण बनवायचं आहे. तर हे आजचे गाव उद्याचे शहर ह्याच्यामध्ये तुमचा 1 गुंठा 2 गुंठेचा हप्त्यावरती तुम्ही प्लॉट घेऊन स्वतःचा बंगलो रो हाऊस तिथं 100% बनवू शकता. मंडळी, अजून एक सांगतो मी तुम्हाला की ज्या लोकांना असं वाटत असन शाहीद भाऊ, ज्या लोकांना असं वाटत असन की त्यांना 1 लाख रुपयांनी जागा भेटणार आहे किंवा 1.25 लाख रुपयांनी, ती पण आहे ना, ती पण आहे, पण
पण मायनस पॉइंट आहे तिथं. मायनस पॉइंट म्हणजे आता जे आपण बोललं की एनए प्लॉट आणि हे ऍग्रिकल्चर 4 लाख वाले प्लॉट, तर हे किती पुण्यापासून लांब ते 35 किलोमीटर अंतर असणार आहे. आणि हे जे 1 लाख रुपयाचे जे कासिमभाई बोलत आहेत ते फार्म हाऊसचे प्लॉट, शेतीचे प्लॉट तुम्हाला पुण्यापासून 65 ते 70 किलोमीटर अंतरावर खरेदी करावं लागणार आहे. बिलकुल 70 किलोमीटर. हे मायनस पॉइंट आहे. आणि 10 गुंठेच खरेदी करावं लागणार कॅश मध्येच, कॅश मध्ये. आणि मंडळी, आणि बघा प्रत्येकाला हे वाटतं की कमीत कमी भावामध्ये भेटायला पाहिजे, तर 1.25 लाख रुपये ठीक आहे ना. कुठेही तुम्हाला भेटणार नाही भेटणार. इथं तुम्ही 4 लाखांनी 1 गुंठा घेऊन राहिलेले, आणि तोही 7/12 खरेदी खत, संमतीपत्र, लाईट, पाणी, रस्ता ह्या सर्व अम्युनिटीज सह तुम्हाला भेटणार आहे. तर जागा भेटणार नाही. आज पुण्यामध्ये तुम्ही खरेदी करायला गेला पण शाहिद भाऊ, इथं काय हो राहिलं माहिती का, 11 लोकांमध्ये 7/12 भेटू राहिलेले, बरोबर ना. काय प्रॉब्लेम आहे? 11 लोकांमध्ये, पण तुम्ही इथं कॅश मध्ये 11 लाखामध्ये थेट 10 गुंठे घेणार, तर हे सिंगल 7/12 असणार आहे, सेपरेट 7/12 असणार आहे. हे फरक आहे याच्यामध्ये. आणि जी 1.25 लाख रुपये म्हणतो ना आपण, ती 13.5 लाखामध्ये होणार आहे. आता तू बोलला 12.5 होतात, 10 होतात, तर 1 लाख रुपये जे आहे एक्स्ट्रा तुम्हाला, जे रजिस्ट्रेशन ऑफिस आम्हाला द्यायची गरज नाही, कमिशन द्यायची गरज नाही, रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये तुम्हाला भरायला लागणार आहे, बरोबर ना. दिवसेंदिवस हे रेट वाढतच जाणार आहे. आज 1 लाखापासून 1.25 लाख रुपयेपर्यंत आलेला आहे. उद्या 1.5 लाख, परवा 3 लाख, आणि त्यानंतर रेसिडेन्शियल झोन मध्ये 7 ते 8 लाख रुपये गुंठा झाल्याशिवाय राहणार नाही. अहो मंडळी, दिवसांदिवस खरं शाहिद भाऊ जे बोलतात ना, खरं ते. आणि वाटलं जर तुम्ही आपले जे जुने व्हिडिओ आहे ना ते बघा तुम्ही जाऊन तिथं, आणि तिथं जाऊन बघितलं तर तुम्हाला कळणार की काय रेट होतं आणि आज प्लॉटिंगचे काय रेट चालू आहे. जमीन आसमानचा फरक त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे, बरोबर ना. हो, फरक. आज कुठल्याही एरियामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला वाटणारच नाही की आपण पुण्याच्या एवढ्या रुरल एरियामध्ये आलेलो आहे. जसं मुळशी, इकडं कात्रज, इकडं हडपसरच्या पुढं लोणी, आणि नगर रोडला रांजणगावच्या पुढंपर्यंत तुम्हाला पूर्ण डेव्हलपमेंटच दिसणार आहे. बिलकुल मंडळी, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे, संपर्क तुम्ही आरामशीर करू शकतात. बघा, आज वेळ आहे आपल्याकडं. हे डायरेक्टली बरं, अजून मी तुम्हाला जे 13.5 लाख जे बोललं, तर त्याचं लोकेशन बोला शाहिद भाऊ, काय असणार आहे त्याचं लोकेशन? तर तुम्हाला मी पहिलं सांगितलं, पुणे सोलापूर रोड. पुण्यापासून ते 60 किलोमीटर, केडगाव चौफुला, सुपा बारामती रोड पासून तुम्हाला अर्धा 1 किलोमीटर, 2 किलोमीटरवर हे फार्म हाऊसचे 1.25 लाख रुपये जे कासिमभाई म्हणतात ते तुम्हाला भेटणार आहे. आणि त्यासाठी काय काय करायला लागणार आहे? त्यासाठी तर तुम्हाला पहिले जेव्हा आम्ही नंबर दिलेला आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे, त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही या प्लॉटची संपूर्ण डिटेल्स, सर्व माहिती घेऊ शकता. आमच्याकडून त्याचे व्हिडिओज, फोटोज मागू शकता. आणि जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर ही साईट व्हिजिट तुम्ही करू शकता. जर तुम्ही आमच्या ऑफिसवरून साईट व्हिजिट जर करणार असाल तर 3,000 रुपयेचा तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट करावं लागणार आहे. आणि तुम्ही खरेदी केल्यानंतर ते 3,000 रुपये तुम्हाला परत भेटणार आहे. बिलकुल. आणि ज्यांच्याकडे गाडी आहे स्वतःची, त्यांनी आमच्या 2 माणसाला घेऊन जायचं. डायरेक्ट तुम्ही साईट लोकेशनवरती येऊन प्लॉट बघू शकता. एकच पण आपल्या ऑफिसला यायला पाहिजे लोकांना घेऊन, कारण की तुम्ही तिकडे पोहोचणार, आम्ही कसं काय येणार, बरोबर ना. पहिले ऑफिसला इथं यावं लागेल. इथून मग आपण, आमचा एक माणूस तुमच्या बरोबर येऊन तुम्हाला तिकडले सर्व प्लॉट्स तुम्हाला व्हिजिट करणार आहे. बिलकुल. आणि जे एनए प्लॉट पण खरेदी करायचं किंवा ॲग्रिकल्चर प्लॉट म्हणजे पुणे नगर रोड, तर त्यासाठी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरला संपर्क करा. तुम्ही म्हणा की आम्हाला पुणे नगर रोडला 1 गुंठा पाहिजे 4 लाख वाली, किंवा एनए प्लॉट पाहिजे, तर तुम्हाला फोटो, जो काही व्हिडिओ असणार आहे त्या प्लॉटचा तुम्हाला सेंड केलं जाईल. फोटो, व्हिडिओ, लोकेशन, सर्व गोष्टी तुम्हाला भेटून जाईल. चला मंडळी, तुम्हाला आजची माहिती आणि आज आपलं ऑफिस तुम्हाला दाखवलं या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला कसं वाटलं? एकदम साधा सिंपल ऑफिस आहे, ओके. आणि आपण जे बरेचसे मला कमेंट येऊ राहिलं की तुम्ही रो हाऊस बद्दल फेक व्हिडिओ बनवतात, ते एक बोलायचं मला की ताई दादा, फेक त्याच्यामध्ये काय नाहीये. ज्यांचे तुम्ही कमेंट वाचत असन, ज्यांना पैसा भरायला, मेंबरशिपचे जे पैसे भरायला जीवावर येत असन, बरोबर ना शाहिद भाऊ, ते लोक फेकच बोलणार आहे.
ज्याला जो माणूस कष्ट करतो ना त्याला कळतं की काय असतो. आता मी आपल्या ऑफिसवरून जातो कुठं, कोणाची पण घराची शूटिंग वगैरे टाकतो बिलकुल फ्रीमध्ये, आणि त्या लोक मेसेज मला करतात की फेक व्हिडिओ टाकतात. तर त्या लोकांना एक म्हणायचंय मला की ताई दादा बघा, तुम्ही विचार करा की हा माणूस कष्ट करणारा माणूस आहे. मी डायरेक्टली बोलत असतो, नो एजंट नो ब्रोकर, डायरेक्टली मालकाबरोबर तुमची डील होणार, तर ते सत्यच बोलतो. पण तुम्हाला मेंबरशिप तुम्हाला घ्यायला लागणार आहे. तुम्ही मेंबरशिप घेतली तर तुम्हाला मालकाचा नंबर आणि ती अर्धवट जी माहिती आहे ना, काही काही लोक बोलतात त्या घराची अर्धवट माहिती देतात, तुम्ही नीट बोलत नाही, बडबड करतात, तर ती बडबड तुम्हाला ऐकायला नाही लागणार आहे. डायरेक्टली तुम्ही मेंबरशिप घ्या आणि डायरेक्टली मालकाचा नंबर, लोकेशन, प्राइस काय आहे त्या घराची ते मिळवा. कारण की बघा, आम्ही जे आहे तर आम्ही डेव्हलपर आहे, आमचं ते 2% कमिशन वगैरे त्या ह्याच्यामध्ये आमचा संबंध येत नाही. करतो का आपण ती डील वगैरे घरा वगैरे मध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडून कमिशन नाही. उलटे तुम्हाला आम्ही मध्ये राहून तुम्हाला डॉक्युमेंटेशन, जागेचा ताबा, त्या जागेवरच्या असलेल्या अमेनिटीज, ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला भेटून देण्याचा काम आहे आम्ही करत असतो. बिलकुल. त्यामुळे तुम्ही प्लॉट घेताना सर्व गोष्टीची शहानिशा करणे, प्लॉट क्लिअर टायटल आहे, त्याचा 7/12 होणार आहे, त्याचे खरेदी खत भेटणार आहे, संमतीपत्र तुम्हाला भेटणार आहे, तरच तो प्लॉट खरेदी करा. अन्यथा कुठल्याही प्लॉट मध्ये पैसे गुंतवून आपले पैसे नुकसान करू नका. बिलकुल. कारण की व्यवहार हा जमिनीचे व्यवहार हे खूप कायदेशीररित्या आणि एकदम सांभाळून करावे लागतात. बरोबर. कारण की भरपूर काही प्रॉब्लेम्स येतात. तिथं जागा घेऊन आपल्याला घर बांधता येत नाही. बिलकुल. जागा घेऊन आपण तिथं राहू शकत नाही, त्याचा उपभोग घेऊ शकत नाही, तर ते पैसे लावलेले काय फायद्याचे. बिलकुल. आणि मला जे म्हणायचं होतं, बघा मंडळी, आम्ही जे रो हाऊस फ्लॅट वगैरे दाखवतो त्याच्यामध्ये आम्ही डील करत नाही. आता आम्ही या जमिनीमध्ये पण नो एजंट नो ब्रोकरच बोलतो, तर मग तिथं पण नो एजंट नो ब्रोकरच आहे आपलं, बरोबर ना. त्यासाठीच ही मेंबरशिप ते आम्ही घेऊन आलेलो आहे की त्या लोकांना की ज्यांना कमिशन द्यायचं नाहीये, ज्यांना डायरेक्ट व्यवहार करायचे आहेत, त्यांच्यासाठी ही मेंबरशिपची एक ट्रिक आम्ही आणलेली आहे. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट ओनरशी, डायरेक्ट मालकाशी संपर्क करता येईल, प्रॉपर्टी बघता येईल आणि खरेदी करता येईल. आणि अजून एक बोलतो, नाही तर जे एक आपल्याकडे असे पण घरे येतात ऑफिस तर्फे येतात, तिकडे 2% लागतं ना, तिथं आम्ही बोलतो, आम्ही दोघं, की 2% तुम्हाला कमिशन द्यायला लागणार आहे, तर ते असणार आहे. पण मोस्टली 90% आपला नो ब्रोकर नो एजंट. पण ज्या व्हिडिओमध्ये असणार आहे की 2% वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफिसच्या प्रॉपर्टीला 2% द्यायला लागणार आहे, बरोबर ना. बरोबर आहे. तर चला मंडळी, भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. मी कासिम शेख, जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.